आज आपण बनवू साबुदाण्याची उपवासाची उसळ. त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी आणि हा रात्रभर पाण्यात भिजत घातलेला होता. सकाळपर्यंत चांगला भिजलेला आहे. आता इकडे आपण 2 आलू घ्यायचे आणि वरची साल काढून आलू कापून घेऊ. आलूचे आपल्याला अशा छोटे फोडी करून धुवून घ्यायचे आणि नंतर इकडे कढई ठेवून आपण शेंगदाणे थोडे काळे होईपर्यंत भाजायचे आणि नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता इकडे गॅसवर आपण कढई ठेवून त्याच्यामध्ये टाकलेले शेंगदाण्याचे तेल आणि 1 चमचा जाड चटणी टाकायची मिरच्याची. त्याच्यानंतर आलूच्या फोडी कापलेल्या टाकायच्या आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 मिनटं आपल्याला आलूची भाजी शिजवून घ्यायची. नंतर टाकायचं शेंगदाण्याचा कूट भाजलेला. नंतर साबुदाणा भिजवलेला टाकायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 मिनटं झाकण ठेवून साबुदाणा शिजवून घ्यायचा. अशा पद्धतीने आपली उपवासाची साबुदाणा उसळ तयार झालेली आहे. अशी उसळ बनवून बघा. जाड चटणी टाकल्याने उसळ एकदम छान लागते. अशा पद्धतीने आपली साबुदाणा उसळ तयार झालेली आहे.